संपूर्ण महाराष्ट्राचं आणि आपल्या भारत देशाचं, आपल्या सर्वच मराठी जनतेचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त एक अनोखा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत. खरं तर छत्रपती शिवरायांबद्दलची माहिती जाणून घेण्याचं कुतूहल आपल्या सर्वांच्याच मनामध्ये खूप चांगल्या प्रकारे असतं, परंतु बऱ्याचदा प्रश्न पडतो की नेमके छत्रपती शिवराय जे आपल्याला चित्रपटातून दिसलेले आहेत, जे आपल्याला मालिकांमधून दिसलेले आहेत, त्याच पद्धतीने छत्रपती शिवराय होते का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. ही कुतूहल आणि हे प्रश्न, या प्रश्नांना उलगडण्याचा आणि हा आज इतिहास काहीशा प्रमाणात उलगडण्याचा आज आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी आज आपल्या वाहिनीवरती आहेत तरुण अभ्यासक ज्यांनी गेली अनेक वर्ष इतिहास संशोधनाचं कार्य केलेलं आहे. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अनेक वर्ष सहवास लाभलेले तरुण इतिहास अभ्यासक श्री दत्त नंदकुमार राऊत सर आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. जय शिवराय. सर, गेली अनेक वर्ष आम्ही आपली सर्वच पिढी, आज तरुण पिढी, शिवरायांना आम्ही एक आदर्श मानून डोळ्यासमोर चाललेलो आहोत. परंतु नेमके शिवरायांचा अभ्यास करत असताना, शिवरायांबद्दलची माहिती घेत असताना हा नेमका इतिहासाचा अभ्यास कसा करावा, याची सुरुवात तुम्ही कशी करा? आपल्या सर्व श्रोत्यांचं पहिले तर स्वागत करतो आणि विद्यार्थी या भूमिकेतून आपल्याशी संवाद साधणार आहे. आपण विचारलेला प्रश्न आहे की हा अभ्यास कसा करावा. तर शालेय अभ्यास व्यतिरिक्त हा शेवटी अभ्यास आहे तो अनुभवाचा आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की एक गोष्ट आपल्याला सर्वांना अतिशय मनापासून बाळगायची आहे, ती म्हणजे आपण या इतिहासाची प्रामाणिक राहायला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या संशोधनासाठी, एक उदाहरण म्हणून सांगतो की समजा आपल्याला एखाद्या किल्ल्याचा अभ्यास करायचा आहे, आपण इतिहासावरती येऊच, तर त्या किल्ल्याबद्दल पसरलेल्या आख्यायिका आणि जनसामान्यामध्ये असलेला एक त्याबद्दल असलेल्या भावना या व्यतिरिक्त काहीतरी तिकडे घडलेलं असतं. त्यामुळे आपली एक प्रतिमा तयार करून घ्यायची की हे असंच आहे, हे फार चुकीचं ठरतं. त्या किल्ल्याच्या संदर्भातली असली की त्या इतिहास संदर्भातली पहिले संदर्भ साधनं गोळा केली पाहिजेत फार मोठ्या प्रमाणावरती. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये आख्यायिका पण असू देत, दंतकथा पण असू देत. मी हे जे किल्ल्यासंदर्भात सांगतो तेच इतिहासाला पण लागू आहे. हे केल्यावरती त्याला प्रमाणभूत असलेले परकीयांचे काही जे दाखले आहेत, म्हणजे आपण फक्त आपलंच तथ्य म्हणण्यात काही नाही, कारण आपल्या लिखित असलेल्या बखरी या मुख्य घटनेनंतर 150-200 वर्षानंतर लिहिलेल्या गेलेल्या असतात किंवा त्या एका विशिष्ट हेतूने लिहिल्या गेलेल्या असतात, विशिष्ट वंशजांनी आपली बाजू मांडण्यासाठी लिहिलेल्या असतात. तर आपण तेच प्रमाण करून पुढे चालतो. पण त्याच वेळेला तिकडे असलेल्या समजा पोर्तुगीज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत, ब्रिटिश आहेत, त्यांनी त्या घटनेचा एक वेगळा अहवाल सादर केलेला असतो. मी इथे कदाचित थोडंसं चुकीचं वाटेल की परकीयांचे दाखले जे आहेत ते आज आपण जरी म्हणत असलो की काही अंशी पक्षपात करून लिहिलेले असतात, तरी पण ते सविस्तर लिहिलेले असतात. त्यामुळे त्या घटनेचा किंवा त्या इतिहासाचा पुरावा सांगणाऱ्या परकीय डॉक्युमेंट्स पण आपण चेक केले पाहिजे. हे करत असताना स्थानिक पातळीवरच्या लेखकांनी जे लिहिले असतं त्याच्यामध्ये इतिहासाचा एक कण तरी असतो. बरे, त्या घटनेनंतर 300-400 वर्षानंतर एखादा अभ्यासक जीवाचं रान करून जरी लिहित असलो तरी आपण एक भूमिका करतो, हा लोकल आहे, याने काय लिहिलं असेल. तर ती एक भूमिका आपण मनामध्ये टाळली पाहिजे की कोणाचंही लिखाण आहे ते कमी प्रतीचं किंवा त्याच्यामध्ये काही फारसं नसेल, हा एक भाव सोडला पाहिजे. दुसरी गोष्ट, लिहिताना एक गोष्ट पक्क पाहिजे की प्रत्येक गोष्टीला संदर्भ साधनं दिली पाहिजेत. म्हणजे मला असं वाटतं आणि इज आणि वॉचच्या पलीकडे इतिहास असतो. बरं, हे करत असताना लक्षात गेलं पाहिजे की इतिहासाबद्दल तुम्हाला भूगोलाचं ज्ञान पाहिजे. म्हणजे आता किल्ल्यांची परिस्थिती किंवा ऐतिहासिक परिस्थिती अशी आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात हा भूगोल चेंज झालेला आहे. तर इतिहास करताना हे अतिशय बेसिक नॉर्म्स आहेत की तुम्ही ते पाळले पाहिजेत. आणि याच्या पुढे जाऊन असं आहे की कुठलीही विधानं करताना हे मी विधान या विषयावरून केलेलं आहे याच्याबद्दल तुमची भूमिका ठाम पाहिजे. नाहीतर मला असं वाटतं किंवा मी त्या पुस्तकानुसार केलं किंवा मला कोणीतरी सांगितलं आहे म्हणून मी हे विधान करतो आहे, ही नंतर जी सावरासावर असते ती योग्य नाही आहे. त्यामुळे अभ्यासकांनी स्वतःचा एक आराखडा तयार केला पाहिजे. मला असलेली संदर्भ साहित्य, मला तेव्हा अवेलेबल झालेली बखरी जे आहेत ते आहेत. ऐतिहासिक पत्र वाचताना किंवा इतिहास जमा करताना किमान तुम्हाला म्हणजे आता आपण मुघल आणि मराठी याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतो म्हणून तुम्हाला पर्शियन किंवा उर्दू येणं क्रमपात्र आहे. आणि सर्वात म्हणजे मराठी कागदपत्र तपासायची आहेत तर तुम्हाला मोडी येणं क्रमपात्र आहे. म्हणजे हे मी तुम्हाला कसे सांगतो आहे की जर तुम्हाला कादंबरीमय किंवा आजच्या चित्रपटामध्ये जे छान छान दाखवतात या व्यतिरिक्त
बाप दाखव आणि श्राद्ध घाल अशा पद्धतीचा जर अभ्यास करायचा असेल तर मला वाटतं की प्रायमरी सोर्स म्हणून जी मोडीची कागदपत्रं आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे. हे झालं प्राथमिकच्या पुढे एक टप्पा पुढे झाला. आता याच्या पुढचा टप्पा असा आहे की तुम्ही जे मांडलेलं आहे ते एका पट्टीमध्ये आहे का, म्हणजे त्याला एक आलेख आहे का, त्याचा एक क्रम आहे का. आता तुम्ही 16व्या शतकातली घटना 18व्या शतकात सांगतायत आणि 18व्या शतकातली घटना ती तशी झाली असेल जर तर वरती बेस करतायत तर त्याला काही लॉजिक नाही आहे. अगदी, म्हणजे मला वाटतं सर की या सगळ्यामध्ये इतिहासाची साधनं हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मग या साधनांचा कसा पाठपुरावा करता येईल किंवा या साधनांची उपलब्धता कशी? आता सुदैवाने किंवा दुर्दैवाने दोन्ही बाजू आहेत. दुर्दैव असं आहे की ज्यावेळेला जुल्फिकारने जेव्हा रायगड जाळला 1689 तेव्हा आपल्या स्वराज्याचा सर्वात मेन म्हणजे रायगडावरचा दफ्तरखानाच जाळला. हे केल्यानंतर शिवाजी महाराजांकडून पाठवण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांकडून पाठवण्यात आलेली पत्र वंशजांना किंवा तत्कालीन राज्य करताना ही आजवर किती वाचण्यात आलेली आहेत त्याचा आलेख नाही आहे. बरं, गेल्या किमान 250 वर्षात किंवा 300 वर्षात किंवा ब्रिटिश काळानंतर अनेक वंशजांनी ती कागदपत्रं मातीमोल करून टाकली की हे कोण वाचणार, किंवा स्पष्ट सांगायचं म्हणजे अनेकांना भीती असते की याच्यामध्ये जमीन जुमल्याचे काही व्यवहार असतील. तर म्हणजे अगदी स्पष्ट सांगण्याचं काही लोकांनी तर घरचं गरम पाण्याचं बंब तेवट ठेवण्यासाठी, गरम पाणी तापवण्यासाठी पण लोकांनी आपली कागदपत्रं जाळून टाकली. काही लोकांना त्याचं ज्ञानच माहितीच नाही आहे, मग अक्षरशः कचरा डब्यात देखील टाकून दिली. काहींना थोडेसे पैसे मिळत आहेत आणि कोणी काहीतरी देतं आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर आजही ताडीसाठी दारूच्या नशेपायी काही लोक ऐतिहासिक वस्तू आपल्याकडल्या किंवा पत्र इझिली देतात. तर ही या सगळ्यामधून ते सगळं वेचायचं हे फार मोठं चॅलेंज असतं. आपल्याला जेव्हा साधनांचा विषय निघतो त्यावेळेला आपल्याला पुणे पुराभिलेख विभाग आहे, आपल्याकडे मुंबई ग्रंथसंग्रहालय आहे, त्याप्रमाणे एल्फिस्टन कॉलेजमधला मुंबई पुराभिलेख विभाग आहे, कोल्हापूर पुराभिलेख विभाग आहे, तंजावरला काही साधनं आहेत. असे जवळजवळ नाही म्हटलं तरी 13-14 मोठे दफ्तरखाने आहेत. या सगळ्यांमध्ये मोडी अभ्यासकांना मोठ्या संध्या आहेत. फारसी, पर्शियन सोबत सगळ्याच, अगदी पोर्तुगीज डॉक्युमेंट्स पण काही ठिकाणी उपलब्ध आहेत. तर ही साधनं आपण वाचली पाहिजेत. त्या वंशजांनी आपल्या त्या पिढीच्या कालखंडामध्ये काही वंशावळी लिहिलेल्या आहेत. लोकांनी आपल्या बखरी साधनं केलेली आहेत. आता तर एक चांगला ट्रेंड निघालेला आहे. बऱ्याचशा नामांकित राज्यकर्त्यांच्या वंशजांनी आपल्या वंशजांचा इतिहास लिहायची परंपरा गेल्या 50-60 वर्षामध्ये सुरू केलेली आहे. हे करत असताना काही लोकांनी गड किल्ल्यांवरच्या देवतांवरती लिखाण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे ॲडिशनल असं लावल्यापैकी हे सगळं लिहिताना त्याची संदर्भ साधनं मात्र देण्यामध्ये लोक कमी पडतात. तर त्या गोष्टीकडे आपण हे केलं पाहिजे, कारण शेवटी वंशजावर लिहित असताना आपल्या वंशजांनी काही चुका केल्या असतील किंवा अनाहूतपणे ते झाले असतील. कधी लोकांना चुका हा शब्द ऐकण्याला आवडणार नाही, पण त्यावेळेला जे काही सहजपणे घडून गेलेलं आहे ते लिहायचं लोक टाळतात. मग ते टाळणं पण योग्य नाही वाटत आहे, कारण शेवटी ती घटना बाजूला सारली जाते संपूर्णपणे. तर ही साधनं गोळा केली पाहिजेत. या सगळ्यामध्ये जे स्किप केलं जातं ते म्हणजे शिलालेख. गडांवरचे शिलालेख असतात, त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांची नावं असतात, त्यावेळेला सण कोरलेले असतात, त्यावेळेला त्यांनी धर्मादाय म्हणून किंवा लोकांना दिलेले डोनेशन्स असतात. हे करत असताना राज्यकर्त्यांनी आपला धर्म टिकावा याच्यासाठी भरपूर देवस्थानांना दिलेल्या देणग्या आहेत, देवस्थानाला दिलेले पेपर्स आहेत. याचाही आपण विचार करत नाही. म्हणजे इतिहास म्हटलं तर इतिहास हा फक्त आपण आता सध्या तरी लढायांचा आणि राज्यकर्त्यांचा इतिहास म्हणून बघतो. हे करत असताना खास करून वस्तूंचं सांगायला गेलं तर बऱ्याचशा लोकांकडे जुने केलेले पेंटिंग्स आहेत. त्याच्यामध्ये तत्कालीन लोकांच्या चित्रशैलीतून त्या माणसाच्या चेहरेपट्टी, त्यांच्या वेशभूषा या गोष्टी दिसतात, पण त्याचाही आम्ही विचार करत नाही. सध्या लोक शस्त्र संग्रह बरेच जण झालेले आहेत. तर शस्त्रसंग्रहामध्ये असं असतं की तलवार आणि ढालपुरती मर्यादित नाही राहिलं पाहिजे. त्यालाही कट्यारे आहेत, बिचवं आहेत, भाले आहेत. तर तेही साधनं आज फक्त आपण काही ठिकाणी प्रत्यक्षिकच चालतं. जर ठाण्याला आपले मित्र आहेत शेलार म्हणून, ही मंडळी काही म्हणजे बरीच जण आहेत, जे कोल्हापूरला पण बरेच वस्ताद आहेत, ते चांगलं करत आहेत. पण ते शस्त्र फक्त लोक मनोरंजन म्हणून बघत आहेत, त्याचा अभ्यास म्हणून नाही बघत आहे. म्हणजे एखादा येऊन तलवार ढाल चालवतो, आता नारळ तोडून दाखवतात, लिंबू तोडून दाखवतात, ते म्हणजे लढायांचा इतिहास नाही आहे. तर त्या शस्त्रांना एक प्रकारची प्रथा आहे, परंपरा आहे
की या छत्रामध्ये या शस्त्रामध्ये इनोव्हेटिव्ह कसे झाले, की बदल कसे होत गेले, म्हणजे मूठ पहिले लहान होती मग ती मोठी कशी झाली, याचा आपण विचारच करत नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा विचार लोकांपर्यंत पोचला पाहिजे. नक्कीच. म्हणजे या साधनांचा तितका विचार करता सर, पुढचा प्रश्नाकडे जात असताना की आजची पिढी ही काहीशी समाज माध्यमांवर अवलंबलेली आहे आणि समाज माध्यमांवर येणाऱ्या गोष्टींना आम्ही खरं मानतो. मग ते अगदी व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, मग महाराजांबद्दल येणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत, कारण की त्याचा अभ्यासपूर्वक त्या गोष्टी आपण पसरवतो असं नव्हे, पण महाराज ही आपला आदर्श असल्यामुळे ती आलेली गोष्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याचदा यात चुकीच्या गोष्टी जातात. तर हा पाठपुरावा आपण कसा करावा, की यातलं सत्यता कशी पडताळावी? हां, तुम्ही आता तुमच्या प्रश्नाचा रोख हा व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती आहे. आम्ही एक गमती म्हणून बोलतो आणि मी तुम्हालाही म्हणतो की आजकाल फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती संशोधक वाढलेत. म्हणजे त्यावर पोस्ट टाकल्याशिवाय प्रसिद्धीही होत नाही किंवा वादही होत नाही. म्हणजे वादालाही तोंड उघडता येतं आणि कदाचित तेव्हा संशोधक झालो असं अलिखित लिहिलं जातं. तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून एक सांगेल की फेसबुक व्हॉट्सअपवरती जेव्हा अशा पोस्ट केल्या जातात, मी सगळ्यांनाच काही दोषी मानतो किंवा चूक असं नाही आहे, पण त्याच्याखाली संदर्भ साधनच लिहिलेली नसतात. सर्वात मेन म्हणजे आता सध्या एक पोस्ट फिरत असते की 80 किलोची तलवार होती, 500 किलोचं वजन होतं. तर मला असं वाटतं की आपली सारासार विवेकबुद्धी याच्यामध्ये वापरली पाहिजे प्रत्येकाने. आणि सर्वात मेन म्हणजे एखादी पोस्ट तुम्ही बघितलं असेल की ती 3-4 वर्षांनी पण रिपीट येते. म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या संदर्भातल्या पोस्ट जे असतात ते त्या तारखेला रिपीट होत जातात आणि मग आपण त्याला 2 वर्षापूर्वी पण उत्तर दिलेलं असतं आणि मग आपल्याला परत त्याला उत्तर द्यावं लागतं. आणि तुम्हाला एक माहिती आहे की व्हॉट्सअपला आल्यानंतर अनेक जण असे असतात की मला लगेच उत्तर पाहिजे, म्हणजे इन्स्टंटसाठी तयार असतात. नाहीतर मग ती पोस्ट पुढे पाठवून आणखी माझ्या मते व्हॉट्सअपची एखादी पोस्ट 1,00,000-2 लाख लोकांना सहजपणे पोचते. तर मला एकच म्हणायचं की त्याच्यामध्ये संदर्भ साधनं नसतील, भले मग ती खरी आहे, तरी पण मला असं वाटतं की पडताळणी झाल्याशिवाय आपणही ती वाचून क्लिअर केली पाहिजे की बा हे खरं का खोटं. आणि दुसरी गोष्ट असं आहे की व्हॉट्सअप आणि फेसबुक हे बाजूला अर्थात ही माध्यमं चांगली आहेत, काय वाईट नाही आहेत, पण माझा एकच सल्ला सगळ्यांना आहे, तरुणांना अगदी आणि नवोदित संशोधकांना किंवा तरुणांना, की तुम्ही ओरिजिनल साधनं पुस्तकातून वाचा. बरोबर. एकच घटना आहे, समजा आपण जरी म्हटलं की शिवराज्याभिषेक म्हटलं तरी त्या घटनेला समांतर असलेली ब्रिटिशांची कागदपत्रं आहेत, मुघलांची कागदपत्रं आहेत, आपली आहेत, डचांची आहेत, ज्यांची कोणाची आहेत, ती सगळी वाचली पाहिजे. मग ती फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती मर्यादित करून चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्ही एक त्याच्यातला गुप्त हेतू लक्षात घ्या. फेसबुक व्हॉट्सअपवरती जो हे तयार करणारा असतो तो टाकून मोकळा होतो, म्हणजे त्याला माहिती असतं की याची मजा होणार आहे आणि आपण त्या गोष्टीला आणखी ऊर्जा देतो. मला असं वाटतं की निगेटिव्ह प्रतिक्रिया दाखवणारी कुठलीही पोस्ट आली, म्हणजे फक्त इतिहासाच्या बाबतीत नाही, कुठलीही आली, म्हणजे अगदी अभ्यासकांच्या बाबतीत पण, तर मी तर म्हणतो की ती शहानिशा पण करू नका, ती पोस्ट तिकडेच थांबवून टाका. अगदी बरोबर. कारण आपण फॉरवर्ड करून काय करतो, आणखी 4 लोकांना चेतवतोय. त्यापेक्षा बेटर वे काय, मला ही पोस्ट आली त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, ठीक आहे, तुम्ही त्या गोष्टीला बढावाच देऊ नका, माझं तर म्हणणं आहे. आणि मी तर म्हणेल की एखादी चांगली पोस्ट आल्यावरती आपल्याला वाचायला पण इतिहासातलं आवडतं. म्हणजे मी स्वतः शिवभारत नावाचा एक ग्रुप आपल्या ग्रुपला चालवतो आहे व्हॉट्सअपवरती, तर त्याच्यावरती आम्ही रोज संदर्भ साधनानुसार एक पोस्ट टाकलेली असते. तर आपण चांगलं पण करू शकतो, पण सगळं काही आपल्या वाचनावरती आहे. सर, शिवचरित्राचा अभ्यास करत असताना आता तुम्ही इतक्या गोष्टी सांगितल्यात अभ्यास कसा करावा, परंतु शिवचरित्रामध्ये अशा अनेक ठळक वैशिष्ट्य आहेत, शिवचरित्राचे अनेक अशा बाबी आहेत ज्या आपण लोकांसमोर आणू शकतो. हजारो गोष्टी आहेत, परंतु वेळेच्या अनुषंगाने विचार करता काही मोजक्या बाबींबद्दल मी तुम्हाला विचारेन. भारतामध्ये पहिलं आरमार ज्यांनी सुरू केलं किंवा आरमाराचे ज्यांना जनक आपण म्हणतो ते आपले शिवराय होते. मुळात हे आरमार ही संकल्पना काय आहे आणि याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 साली कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरती आरमाराची स्थापना केली, म्हणजे सुरुवात केली, मुहूर्तमेढ रोवली. या घटनेकडे खरं तर आपण भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी घटना म्हणून बघायला पाहिजे. म्हणजे ती फक्त महाराष्ट्रावरती मर्यादित नाही. वसईतल्या पोर्तुगीज पितापुत्रांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी पहिले 20 गलबतांचं काम कल्याणच्या खाडीत केलं. त्या घटनेबद्दल मी तुम्हाला सांगतो की जेव्हा हे काम चालू केलं तेव्हा पोर्तुगीज अधिकारी दुर्गाडीला आले, त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्यांच्या नियमाप्रमाणे पोर्तुगाल राजाला ही घटना कळवली की शिवाजी महाराजांनी आम्हाला
या कामाला अपॉइंट केलेलं आहे आणि तुम्ही देतात त्यापेक्षा जास्त पगार आम्हाला ते देत आहेत आणि याच्यामुळे आपल्या राज्याची भरभराटी होणार आहे, आमचीही भरभराटी होणार आहे. तेव्हा पोर्तुगीज राजाने याला दिलेलं उत्तर एक असं आहे की डोंगरात राहणारा राजा आता पाण्यात येऊन पण राहणार, तर आपण कुठे राहायचं हे ठरवा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या उत्तरानंतर किंवा त्यांच्यामध्ये झालेल्या या चर्चेनंतर ते रातोरात सगळा त्यांचा कबिला घेऊन 300-400 लोकांचा कबिला घेऊन लगेच वसईला किंवा पळून गेलेले आहेत. म्हणजे परकीयांना शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कलागुणाची आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीची, प्रत्येक नवीन आयडियाजची काय कल्पना होती की याच्यातून काहीतरी निर्माण होणार आहे. पण याच्यामध्ये या आरमाराकडे मी बघताना असं बघतो की या 20 गणपत्यांचं काम अपूर्ण राहिलं. तर खरं तर एखाद्या राज्याकरता काय केलं असतं की एक तर ती कल्पना सोडून दिली असती किंवा दुःख करत बसला असता किंवा अधिक पैसा देऊन आणखी इतरांना अपॉइंट केलं असतं. तर शिवाजी महाराजांनी त्या पर्टिक्युलर दिवसामध्ये जे काही माणसं तिकडे कारागीर लावले असतील किंवा स्वतः त्या देखरेखीसाठी उभे राहिले असतील, तेव्हा त्यांनी हार मानली नाही आहे त्या 20 गणपतीची. 15 वर्षानंतर, त्या कालावधीनंतरच्या 15 वर्षानंतर एक गोष्ट नमूद करतो की ती गणपतं जेव्हा लहान स्वरूपात बांधण्यात आली तेव्हा मुंबईच्या ब्रिटिशांनी सांगितलं की गणपतं आमच्या मोठ्या नाविक दलापुढे टिकाव धरणार नाहीत, म्हणजे फारसं काही छान करू शकणार नाहीत. तर सगळ्यांना ती कमकुवत वाटली. पण 15 वर्षानंतरच्या कालावधीमध्ये, नंतरच्या लढायांमध्ये, खांदी रुंदिरीच्या किंवा इतर लढाईमध्ये ब्रिटिश स्वतःहून सांगतात की अशा प्रकारची गणपतं आपल्याकडे पाहिजे होती म्हणून. आणि या 20 गणपतांची सभासद बखरेपणामुळे पुढे 450-500 गणपतं झाली आहे. याच्यामध्ये हा विचार महत्त्वाचा आहे की एखाद्या अपयशातून किंवा एखाद्या नामुष्कीमधून माणूस मागे येतो. म्हणजे आपल्यासारखी माणसं, सामान्य माणसं नेहमी मागे येतात, पण तरुणांसाठी एक हे की शिवाजी महाराज त्याच्या 10 पट पुढे गेलेले आहेत. तर हे जे आपल्याला शिवचरित्रातून शिकायला मिळतं, म्हणजे आता शिवचरित्रामध्ये लढाया आणि राजकीयपेक्षा महत्त्वाचं आहे की महाराजांनी जे त्यावेळेला स्वराज्यासाठी डिसिजन घेतले आहेत, त्या डिसिजनमधून आपण काय शिकणार आहे. आता गरज आहे ती तशा प्रकारच्या आरमार निर्माण होईल का स्वराज्यासाठी. आणि एक आरमाराचं वैशिष्ट्य सांगतो की सर्व राज्यकर्त्यांनी, जगातल्या सर्व राज्यकर्त्यांनी इतरांवर आक्रमण करण्यासाठी आरमाराची निर्मिती केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सेवा करण्यासाठी किंवा स्वराज्य संरक्षण करण्यासाठी आपल्या भूभागाला प्रोटेक्ट करण्यासाठी आरमाराची निर्मिती केली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं जहाज एखाद्या भूमध्य सागरीमध्ये जातं आणि दुसऱ्यांवरती अटॅक करून लुबाडून येतं, असे आपल्याकडे संदर्भ नाही आहेत. आपल्याकडे संदर्भ काय, ही माझी बॉर्डर आहे, ही माझी किनारा आहे आणि त्या किनाऱ्यावरती मी माझ्या प्रजेचं पालनपोषण करतोय, संरक्षण करतोय. ही गोष्ट फार शिकणारी आहे. म्हणजे बाकी सर्व राज्यकर्त्यांनी अटॅकिंगसाठी केलेले आहेत, इतरांना लुबाडण्यासाठी किंवा, पण शिवाजी महाराजांची ती भूमिका नाही आहे. त्यांचा आरमार हे खरंच शब्दशः आरमार आहे शिवाजी महाराजांचं. म्हणजे प्रेक्षकांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो, तो शब्द कदाचित जर कळला नसेल, गलबत. हो, म्हणजे आत्ताच्या भाषेत, म्हणजे सरांनी सांगितलं की होडी किंवा नाव किंवा आत्ताच्या भाषेत जहाज, त्या काळात आपण त्याला शिबाड, ते आपण म्हणत होतो. सर, पुढे जात असताना जसं आरमाराचं आहे, तुम्ही स्वसंरक्षणाचं सांगितलं. महाराजांबद्दल एक खूप छान म्हटलं जातं की महाराजांनी परकीय स्त्री असो किंवा आपल्या राज्यातली स्त्री असो, स्त्रियांचा मान सन्मान खूप मोठा केलाय, जो आजच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे. महाराजांचा तो दृष्टिकोन काय होता स्त्रियांबद्दल? खरं तर या विषयावरती बरंच बोलता येईल, कारण मी एक गोष्ट प्रत्येक माझ्या व्याख्यानात किंवा चर्चेमध्ये सांगतो आणि जी गोष्ट फार आत्ताची राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आत्ताचे राज्यकर्ते नक्कीच चांगले आहेत, पण शिवकाळामधल्या 50 वर्षाच्या कालावधी जर बघितलं तर आपल्याला जे आत्ता जे आपण बघतो की कुठलाही न्यूजपेपर, वर्तमानपत्र खोललं तर पहिल्या पानावरती किंवा दुसऱ्या पानावरती हेडलाईन म्हणून कुठेतरी बलात्कार झालेला असतो, कुठेतरी छेडछाड झाली असते. शिवकाळातल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारे बलात्काराच्या घटना नाही आहेत, लक्षात घ्या. आता काही जण म्हणतील की आपल्या 4थी-5वीच्या पुस्तकात किंवा रांझ्याच्या पाटलाचा उल्लेख मिळतो, रंगो त्रिंबलचा उल्लेख मिळतो, तर लक्षात घ्या तो शब्द बलात्कार नाही आहे, तो शब्द आहे बदअमल. हे महत्त्वाचं आहे. बदअमल या शब्दाचा अर्थ असा होता की व्यभिचार, असा विचार केल्याबद्दल त्या शिक्षा झालेल्या आहेत. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की चेष्टा मस्करी किंवा जाताना एखाद्याची छेड काढणं किंवा आपल्या मित्रामध्ये गॉसिप करणं. शिवकाळात या जे अधिकारी वर्ग 2 आहेत, रांझ्याचा पाटील, तर त्यांनी तशा प्रकारची चेष्टा केलेली आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी बलात्कार केला की नाही हे नाही, तो शब्द बदअमल आहे. ते केल्याबद्दल किंवा तसा विचार केल्याबद्दल किंवा तशी वागणूक करायचा एक पाऊल उचलल्याबद्दल शिवाजी महाराजांनी 2 हात 2 पाय कट केलेले आहेत. आणि रंगोत्रिंबलच्या बाबतीत असं सांगितलं जातं, अभ्यासकांच्या मनात
या विषयाबद्दल काही किंतु परंतु जरी असले तरी असं आहे की शिवाजी महाराजांचं सैन्य मला पकडेल या विचाराने त्या धसक्याने तो मरण पावला आहे. म्हणजे आता याच्यातल्या इतिहासाच्या काटाकुट्या किंवा संदर्भ किंवा बदअमल आणि बलात्कार याची नैतिक पातळी चेक करण्यापेक्षा शिवाजी महाराज त्यांच्या वागणुकीमध्ये स्त्रियांबद्दल किती उंच होते, किती विचारांची पातळी उंच होती, त्यांना त्यांच्यावरती जिजामातांनी कुठल्या पद्धतीचे संस्कार केले होते हे विचार करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ते होतं का नव्हतं या म्हणजे नाही, पण शिवकाळातल्या 50 वर्षाच्या काळकिर्दीमध्ये आत्ताच्या घडीला जे काही घडतं आहे, दररोज एक बलात्कार आणि बलात्कारी रोज सुटतात, 10 वर्ष अजून जगतात, तर त्या न्यायव्यवस्थेने हा विचार केला पाहिजे की आपण शिवचरित्र जे म्हणतो तर शिवाजी महाराजांनी आपल्याला कुठल्या पद्धतीचा आदर्श आहे याच्यामध्ये खास सांगतो. आपल्या राज्य करताना म्हणजे तत्कालीन राज्य करताना किंवा नंतर पेशवे काळातल्या राज्य करताना किंवा काय यांची ही कंपॅरिझन नाही किंवा तुलना नाही आहे. पण आपण असा विचार करतो का की शिवकाळात ते तसं घडून गेलं मग आपण कुठे कमी पडतो आहे. म्हणजे खास करून तरुणांसाठी आहे की आपण आता मातेसमान राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा आपल्यावर विश्वास ठेवून आपल्यावर फिरणाऱ्या एखाद्या मुलीकडे कुठल्या भूमिकेतून बघतो, तर आपण हा विचारच केला आहे. आता आपल्या चर्चेचा विषय असा आहे की शिवचरित्र म्हणजे एक मोठा विचार आहे. शिवाजी महाराज म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून शिवाजी महाराज हा राष्ट्राचा विषय आणि प्लस विचार आहे, एक आदर्श आहे आणि तो आदर्श आपण इतरांकडे पोचला पाहिजे. याच्यामध्ये खास करून एक सांगतो की हे करत असताना आपण आपल्या डॉक्युमेंटबद्दल बोलतो आहे, परकीयाच्या सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक भूमिकेबद्दल किती उदाहरण मिळतं. कॉस्मो द गार्दा नावाचा पोर्तुगीज अधिकारी आहे, त्याने पहिलं शिवचरित्र लिहायचं त्यावेळेचं श्रेय त्याच्याकडे. म्हणजे आपण शिवचरित्र शिवकाळातल्या सभासद बखर आहे ती कॉस्मो द गार्दाच्या पुस्तकानंतर 1.5 वर्षांनी आहे. तर वसईतल्या पोर्तुगीजांनी लिहिलेलं शिवचरित्र जे आहे पहिले, भले त्याच्यामध्ये खूप काही चुका आहेत वगैरे वगैरे, पण त्याच्यामध्ये तो गोष्ट एक नमूद करतो की छत्रपती शिवरायांना कोणाशी कसं बोलावं याची पूर्ण जाण आहे. आणि दुसरी गोष्ट प्रत्येक स्त्री याच्याकडे सुरक्षित राहू शकते. म्हणजे आपल्यापासून हजारो मैल राहणाऱ्या परकीयांना याची खात्री होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये किंवा कालखंडामध्ये स्त्रियांबद्दल काय अदब राखला जातो आणि स्त्री किती संरक्षित आहे. तर परकीयांना ते कळलं. माझ्या मते आत्ता तरुणांना किंवा आत्ताच्या राज्यकर्त्यांना हे कळलं पाहिजे, ते कळत नाही आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याची जाणीव नक्कीच आपल्याला असली पाहिजे. सर, शिवचरित्रासोबतच असं म्हणू शकतो की आपल्या शिवाजी महाराजांना जर पाहायचं असेल तर शिवरायांच्या आयुष्याची असलेला अविभाज्य घटक म्हणजे त्यांनी बांधलेले गड किल्ले, दुर्ग. म्हणजे असं म्हणूया की गड म्हणजेच छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवराय म्हणजेच त्यांचे गड किल्ले. या गड किल्ले किंवा या किल्ले बांधणीला खूप महत्त्व त्या काळात होतं. ह्या किल्ल्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण एकदम सुंदर शब्द वापरला की गड किल्ले म्हणजेच किल्ले, महाराज शिवराय आणि शिवराय म्हणजेच गड किल्ले. खरी गोष्ट आहे. म्हणजे महाराजांना जरी कोणी आजच्या काळात विचारलं की तुमची सर्वात आवडती गोष्ट कुठली, तर महाराजांनी एका क्षणातच विलंब न लावता सांगितलं असं की किल्ले म्हणून. कारण म्हणजे शिवभारत नावाचं कवी परमानंद ने लिहिलेलं उत्तम काव्य उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं बालपण लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते असं सांगतात की शिवाजी महाराज लहान लहान मातीचे किल्ले बनवायचे आणि त्याच्यावरती उभं राहून लगेच सांगायचे की हे किल्ले माझे आहेत वगैरे वगैरे. तर आपण तो चित्र जर डोळ्यासमोर ठेवला किंवा त्या किल्ल्यांची माती ज्या महाराजांनी जी हे केली, त्याच्यामध्ये कवी परमानंद असं म्हणतो की ते उंबरठा ओलांडत असताना शिवाजी महाराज गपचूप माती खायचे किंवा ती माती त्यांच्या तळहाताला वगैरे लागायची. ते काव्य उपलब्ध आहे. याच माणसाने म्हणजे याच व्यक्तीने नंतर 5 पातशायांना माती खायला लावलं. तर आपण जेव्हा किल्ल्यांचा विचार करतो तर महाराजांनी किल्ल्यांसाठी जे आता उपलब्ध असलेले काही किल्ल्यांचे 1,75,000 सँक्शन केलेले आहेत. त्यांच्या अर्थात ते काही किल्ले बांधणीसाठी नाही, त्यांच्या मेंटेनन्ससाठी त्या किल्ल्यांचा जाप्ता कानून जो रेकॉर्ड आहे तो उपलब्ध आहे. हे करत असताना किल्ल्यांचं महत्त्व सांगताना एका बकरीमध्ये उल्लेख असा आहे की सध्या म्हणजे असा दरबारात प्रश्न निघाला होता की एवढे किल्ले बांधलेले आहेत, त्याच्या मेंटेनन्सला खर्च होतो बऱ्याच दरवर्षी, तर आपण काही किल्ले कमी करूया का? तर महाराजांचं त्याच्यावरती उत्तर असं आहे की सध्या हुजूरतीस 360 किल्ले आहेत. औरंगजेब जर उद्या आला तर एक किल्ला जर 1 वर्ष लढला
तर 360 वर्ष उलटून जातील वा. आणि औरंगजेबाची हयात किंवा संपून जाईल. हयात याच्यात समजेल. म्हणजे महाराजांचा हा विचार जो आहे तो विचार करणार की उद्या परकीय आक्रमणं झाली आली तर एक एक मावळा एक एक किल्ला एक एक वर्ष लढतो, तर 360 वर्ष परकीयांना लागतील. आणि शिवाजी महाराजांच्या किल्ले बांधणीमधलं जर म्हटलं तर एक लक्षात घ्या की महाराजांनी वयाच्या 13व्या 14व्या वर्षी पहिले राजगडाची निर्मिती केलेली आहे. तर आपण जर राजगड पाहिला तर राजगडाच्या एकेका माचीला साधारणपणे 1.5-2 लाख टन दगड वापरलेला आहे. बापरे. आपण कधी विचार करू शकतो का शिवाजी महाराजांनी हे आर्किटेक्चर ड्रॉइंग्स किंवा ही स्थापत्यशास्त्र कुठे शिकलं, त्यांना कोणी मदत केली? अर्थात त्यांना मदतीला माणसं असतील नो डाऊट, पण ही मुळात कल्पना मनात येणं, बरोबर. हा विचार येणं किती महत्त्वाचं आहे की मी असं काहीतरी निर्माण करणं. बरं, मला नेहमी किल्ले बघताना एक गोष्ट सतत जाणवते की या किल्ल्याचं आर्किटेक्चर किंवा स्थापत्यशास्त्र भले भूगोल किंवा टेकड्या वेगळ्या असतील ते रिपीट नाही आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये लहान मोठ्या गड्या बिड्या टेहळणीचे बुरुज वनदुर्ग जलदुर्ग असं सगळे मिळून नाही म्हटलं तर 400-500 किल्ले आहेत. ठीक आहे, अर्थात त्यांची अवस्था काही फार छान नाही आहे, पण त्यांचं जर आर्किटेक्चर बघितलं, परत मी मूळ विषयावरती येतो की बरेच जण म्हणते की डोंगर वेगळे आहेत, लोकेशन भूगोल वेगळं आहे, पण त्याच्यावरती रिपिटेशन नाही आहे. राजगडाचं जर तुम्ही राजगडाचं मी उदाहरण का देतोय, वयाच्या 13व्या 14व्या वर्षी ही कल्पना स्मरणं, ते चिलखती बुरुज आणि त्या माच्या भव्य दिव्य, आणि आजही तो अचंबित करतो की हे सगळं बांधलं कसं. तर ही जी कल्पनाशक्ती आहे, जे दूरचे विचार केले आहेत शिवाजी महाराजांनी, हे आपण खरोखर विचार करायला पाहिजे होते की महाराजांच्या या स्थापत्यशास्त्रातलं मुख्य गमक काय. आणि ते आजच्या बांधकामामध्ये आपण ज्या काही बिल्डिंग नावाच्या एका कुंपणामध्ये जगतोय तर त्याच्यामध्ये काही करता येईल का? म्हणजे आपण ज्या खुराट्यात जगतोय तर त्यातलं एक कण तरी की आपल्या बिल्डिंगी 50 वर्ष तरी टिकल्या पाहिजेत, याचा आपण काहीतरी विचार करतो का? शिवाजी महाराजांच्या या प्रचंड मोठ्या मोठ्या शिळा त्या बांधकामाला वापरल्या. काही ठिकाणी तर खांदेरी उंदेरीचे जर तुम्ही दगड बघितले तर भर समुद्रामध्ये एवढे प्रचंड शिळा आणल्या कशा किंवा तिकडच्याच खडकावरच्या फोडून त्या एकमेकावरती चढवल्या कशा, हा प्रश्नच आपल्यापुढे येतो. म्हणजे आपण किल्ले बघताना वाहवा करतो, अश्रूही गाळतो, रडतो, सगळं काही करतो, पण प्रश्न असा आहे की त्याच्यातून शिकणार कधी आहेत? किल्ले वाचवणं हा तर विषय वेगळा आहे, पण त्याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. बरं, हे करताना आज बरेच विद्यार्थी MA इतिहास करतात, PhD करतात, तर त्यांनी किल्ले हा विषय का घेत नाही आहेत? म्हणजे सगळ्यांना राजकीय विषयावरतीच PhD करायचे, इतिहासातलंच करायचे किंवा देवस्थानावरती विषय करायचे, पण कोणाला असं वाटतं का किल्ल्यांचं स्थापत्यशास्त्र याच्यावरती काहीतरी लिखाण करता येईल का? आपण म्हणजे एक आवर्जून सांगतो, आता किल्ल्यांचा विषय निघाला म्हणून म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांना पण दाखवतो, हे पोर्तुगीजांनी तयार केलेले नकाशे आहेत, साधारणपणे 1564 किंवा अगदी 1740 पर्यंतच आहे. मी ही तुलना नाही करत आहे, पण तुम्ही एक बारकाईने बघा, सर्वच किल्ल्यांची नावं घेणं शक्य नाही. याच्यामध्ये वसईचा किल्ला आहे, दमणचा किल्ला आहे, वरच्या बाजूला दीवचा किल्ला आहे. तर 15व्या शतकामध्ये परकीयांनी तयार केलेले नकाशे हे बर्ड व्ह्यूचे आहेत आणि त्यांनी स्ट्रक्चर ड्रॉइंग्स दाखवले आहेत. अर्थात शिवकाळातही असे नकाशे तयार केले जात होते, मेणाचे मॉडेल्सही तयार केले जाते, पेशवे काळातही नकाशे तयार केले जाते. दुर्दैवाने परकीय वहिवाटीमध्ये किंवा याच्यामध्ये आक्रमणामध्ये ते नष्ट झाले. पण आपण असा विचार करतो ते नष्ट झालं, ठीक आहे, पण आपण आता तयार करणार आहोत का? आजही आपण ब्रिटिशांनी तयार केलेले त्यावेळेचे 19व्या शतकातले 18व्या शतकातले नकाशे वापरून संवर्धनाच्या गोष्टी करतोय किंवा तेच मॅपिंग वापरतोय. म्हणजे प्रेक्षकांना आता एवढ्या कमी वेळात दाखवणं शक्य नाही आहे, पण साधारणपणे असे 1000 नकाशे माझ्याकडे उपलब्ध आहेत, पोर्तुगीजांनी आणि ब्रिटिशांनी तयार केलेले. आणि तुम्ही आश्चर्य बघा, त्याच्यामध्ये नदीचे प्रवाहापासून सगळं तयार आहेत. शिवकाळातही असे नकाशे तयार केले गेले असतील, जे गेलं ते गेलं, पण आता आपल्याकडे जे उपलब्ध आहे गड किल्ले, त्यांचे आपण असे ड्रॉइंग्स का तयार करत नाही? मग ते चित्र स्वरूपात असू दे किंवा डॉक्युमेंटरी स्वरूपामध्ये असू दे किंवा मॅपिंग स्वरूपामध्ये, आपण ते दुर्दैवाने कळत नाही आहे. खरं आहे. म्हणजे जसं मगाशी सरांच्या बोलण्यातून एक उल्लेख आला की परकीयांना महाराजांचं महत्त्व कदाचित आपल्यापेक्षा एका पटीने का होईना पण जास्तीचं कळलेलं आहे. पण याच परकीयांबद्दल महाराजांची नेमकी भूमिका काय होती, त्या परकीयांबाबत मी याच्याबद्दल एक विषय सांगू इच्छितो. परकीयांचे आपल्यावरती केलेले अन्याय किंवा आपल्यावरती केलेली राजवट किंवा त्यातल्या दुःखद बातमी, धार्मिक अत्याचार, याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की नाही, शिवाजी महाराजांनी या सगळ्या लोकांकडून व्यापारी दृष्टिकोनातून जे पाहिलं
तो विचारच आपण घेत नाही आहे. म्हणजे शिवाजी महाराज आणि परकीय म्हटले की याला मार आणि त्याला मार असाच आपला इतिहास असतो. म्हणजे मुघल म्हटले का आपल्याकडे धर्म येतो, पोर्तुगीज म्हटले तर आपल्याकडे हिंसाचार येतो, ब्रिटिश म्हटले तर आमचं आर्थिक शोषण येतं. असं आपण प्रत्येकाला एक लेबल लावलं आहे, स्टिकर लावून टाकलेलं आहे. डच म्हटले तर त्यांच्याकडे असलेले अद्ययावत तंत्र किंवा त्यांच्याकडे असलेला आरमार असे आपले लेबल लावले आहेत. ही लेबलं काढली गेली पाहिजे. आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून सांगितलं गेलं तर शिवाजी महाराजांनी तेव्हाच्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना केलेल्या आहेत, म्हणजे जमीन मोजमापणीच्या पद्धती आणि शेतकऱ्याला दुष्काळ काळापासून ते अगदीच सुबक कालखंडामध्ये पण देण्यात आलेल्या सुविधा या शिवकाळानंतर कुठेही दिसत नाही आहेत. म्हणजे मी सतत काही बोलणं योग्य नाही की राज्यकर्त्यांनी त्याच्याकडून बोध घ्यावा, पण त्याच्यातला तव तेजाचा एक अंश दे, म्हणजे अंश तरी आम्हाला मिळाला पाहिजे ना. आम्ही सगळंच पुसायचं ठरवलं आहे का? म्हणून परकीयांकडे बघत असताना त्यांनी त्यावेळेला भारतामध्ये आणलेला प्रगत तंत्रज्ञान, तोफा, बंदुका, त्यांनी नवीन काही मशिनरीज आणल्या असतील. आता आपल्याकडे विशेष म्हणजे तेव्हाचे त्यांनी मुद्रण कला आणली. आपण त्यावेळेला का विचार केला नाही की जसं परकीयांकडे पुस्तकं छापली जात आहेत, आपल्याकडे काय कागद हा नवीन बाब नव्हती. शिवकाळातही काही पुस्तकं नक्कीच छापली गेली असतील, पण आपण त्या लेखनकलेचं आत्ता काय करतोय? म्हणजे आपण जर एखाद्या आपल्या इतिहासाबद्दल बोलायला गेलो तर आपल्याकडे बुकलेट नसतं. आपल्याकडे काय शब्द असतो, पहिला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, मौखिक सगळे साधनं असतं. फार तर काय सांगणार, लायब्ररीमध्ये एखादं पुस्तक मिळतं का आपण बघू. पण आजही आपण त्या शिवचरित्रातून परकीयांच्या व्यापार विषयक धोरण आहे. शिवाजी महाराजांनी, मी आता अर्थात काही सगळंच दाखवू शकत नाही, तर शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र उपलब्ध आहे. राजवाडे मंडळाने त्याची एक प्रत राखून ठेवलेली आहे, ती मोडीमध्ये आहे. पण याच्यामध्ये परकीयांबद्दल असलेली पूर्ण धोरणच लिहिली आहेत की यांच्या व्यापार कुठे होतो, काय होतो, यांना वखारी कुठे बांधून दिल्या पाहिजेत का नको, यांना जर तुम्ही समुद्राच्या जवळ ठेवलं तर आपल्याला धोकादायक कसे आहेत, यांचं म्हणजे पोर्तुगीजांना गोव्याहून मीठ आणताना शिवाजी महाराजांनी जे धोरण अवलंबलं की त्याच्यावरती जबर टॅक्सच लावला, म्हणून आपल्याकडल्या मालाची बचत झाली. त्यातले 2 महत्त्वाचे किल्ले आहेत ज्याचा आपण विचार केला पाहिजे की रायगड आणि राजगड, कारण या दोन्ही राजधानी म्हणून गौरवण्यात आल्या. तर रायगडावरती जे हुजूर बाजार सांगितलं जातं किंवा काही लोक बाजार म्हणतात, काही लोक पेठ म्हणतात. माझ्या मते याच्यावरती बाजार करण्यापेक्षा, या विषयावरती बाजार करण्यापेक्षा शिवाजी महाराजांना त्यावेळेला जे परकीय अधिकारी आले, वकील आलेत किंवा व्यापारी वर्ग आले, त्यांनी त्या बाजारपेठेमध्ये कुठल्या पद्धतीच्या वस्तू विकल्या किंवा महाराजांनी त्याची जी काही एक नियमावली आखली किंवा त्या वस्तूंची जी काही वजनं होती, शिवाजी महाराजांनी त्या मालाची किंमत जी ठरवल्यामुळे इतर ज्या बंदरांवरती, शिवकाळातली 84 बंदरांवरती अजून अभ्यास बाकी आहे. म्हणजे व्यापाराच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये जी 84 बंदरं त्यावेळेला अद्ययावत होती, आता याच्यातली बरीचशी बंदरं काय म्हणतात, समुद्राच्या आखातामध्ये, समुद्राच्या बदलत्या भूगोलामध्ये नामशेष झालेली आहे. पण आपण त्या बंदरांबद्दलही विचारलं तर कुठली, तर नेहमीची दाभोळ, विजयदुर्ग, वसई किंवा अगदी नाममात्र यांची नावं घेतो. पण हळणे म्हणजे ठराविक बंदरच आपण, रत्नागिरी, मोजकी, गोवा ही घेतो. पण ही 84 बंदरी कोणकोणत्या पद्धतीचे आणि कोणकोणत्या प्रकारचे व्यापारी वर्ग राहत होता, त्यांच्याकडे हे जलवाहतुकीचे कोणते रूट्स अवेलेबल होते, या गोष्टीवरती आपण बोलतच नाही. आपण काय करतो, फक्त हाणामाऱ्या काय झाल्या आणि त्याच्यामध्ये वाईट काय झालं, किती लोक पळून नेली, किती जखमी झाले, याच्यावरती मर्यादा आहे. शिवाजी महाराजांचा परराष्ट्रीय धोरण हा एक स्वतंत्र विषय असायला पाहिजे होता. नक्कीच. आणि परकीयांबद्दलची इतकी आस्था असलेला आमचा हा राजा, आणि आमच्या राजांबद्दलचं कौतुक जर मी सुरुवातीला सांगितलं, सर आम्हाला थोडंसं वेगळ्या विषयाकडे मी घेऊन जाईल. महाराजांबद्दल आता इतकं ऐकत असताना, महाराजांचं कुटुंब, महाराज कुटुंबप्रेमी होते, त्यांची आई असो, जिजामाता असो, या सर्वांबद्दल मला कुटुंबाबद्दल थोडंसं सविस्तर ऐकायला आवडेल. सविस्तर सांगण्यापेक्षा मी या संवादामध्ये सगळी वेळा माझा मुख्य हेतूच असा आहे की ज्या विषयावरती आपण कधी बोललो नाही आहे किंवा ज्या विषयावरती अभ्यासच होत नाही, तीच फक्त दुःख तुमच्यापुढे मांडतोय. तर शिवाजी महाराजांचा जेव्हा परिवार, छत्रपतींचा जेव्हा परिवार असं म्हणतो, तर तत्कालीन शिवाजी महाराजांच्या 8 पत्न्या यांचा आपण विचार केला पाहिजे. 8 पत्न्या, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे 2 मुलगे, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. त्याच्यानंतर छत्रपतींच्या 6 मुली, 6 जावई, 6 मुली, 6 जावई आणि 6 सुना, यांचा आपण विचार केला. म्हणजे घरातलीच मंडळी जवळजवळ 22-24च्या घरात जात आहेत. म्हणजे
बरेच वेळा आपण छत्रपती म्हणतो आणि संभाजीराजे आणि राजाराम महाराज फार फार तर येसूबाई किंवा सईबाई यांचा विचार करतो. पण या व्यतिरिक्त छत्रपतींना असलेल्या 6 मुली, म्हणजे आता जे उपलब्ध कागदपत्र आहेत त्याच्यानुसार सांगतो, छत्रपतींच्या शिवराज्ञी म्हणजे पत्नी ज्या आहेत त्या सगुणाबाई साहेब आहेत, सईबाई साहेब आहेत, पुतळाबाई साहेब आहेत, लक्ष्मीबाई साहेब आहेत, सकवारबाई आहेत, काशीबाई आहेत, गुणवंताबाई आहे आणि सोयराबाई साहेब आहेत. या 8 पत्न्या झाल्या. त्याच्यानंतर मुलींपैकी बरेच जणांना तर मुलींची नावं देखील माहीत नसेल, तर त्याच्यामध्ये राजकुमारी उर्फ राजकुंवर, सकवारबाई म्हणजे ज्याला आपण सखूबाई या नावाने ओळखतो, त्याच्यानंतर राणूबाई, अंबिकाबाई, कमळाजाबाई, दीपाबाई, या 6 मुली आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर जावयामध्ये गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर, अचलोजी जाधव, हरजीराजे महाडिक, जानोजी पालकर आणि विश्वासराव. आपण इथे अभ्यासकांना एकच सांगितलं पाहिजे की आपण जेव्हा छत्रपतींचा इतिहास लिहितो तेव्हा त्यांच्या या मुलींचं पुढे काय झालं किंवा त्यांची कारकीर्द काय होती, इव्हन त्यांचं राहणीमान किंवा त्यांच्या संदर्भातली काही पत्रातले काही उल्लेख मिळतात का, त्यांचं पुढे काय झालं. जावयांबद्दल तर इतिहासामध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला उल्लेख मिळतातच, पण आपण छत्रपती शिवरायांचा परिवार म्हणून जी आपली चाकोरी ही केली आहे ती चाकोरी तोडायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला कळेल की महाराजांच्या आजूबाजूला असलेला हा कुटुंब व्यवस्था आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त लढाईचा इतिहास नाही आहे, तर त्यांची ही कौटुंबिक जी आहे. आणि सर्वात मेन म्हणजे मला एक नेहमी असं एक उत्सुकता असते, म्हणजे खास करून शिवराज्ञीबद्दल, छत्रपतींच्या 8 ज्या स्त्री आहेत की यांची जर तुम्ही आता माझ्याकडे जो उल्लेख उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की त्यांची वयोमर्यादा जी आहे, सगुणाबाई 37 वर्ष, सईबाई 25, पुतळाबाई 34, लक्ष्मीबाई 21, सकवारबाई 55, काशीबाई 26, गुणवंताबाई 22 आणि सोयराबाई 30. साधारणपणे 30 किंवा 35 याच्यामध्येच ही सगळी मंडळी निधन पावलेली आहेत किंवा कशा. तर मला प्रश्न वाटतो की यांना आयुष्यामध्ये जे काही सोसावं लागलं असेल किंवा यांची दगदग झाली असेल किंवा आपण एक त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघू की यांची शरीरयष्टीनुसार यांना जे काही आजार झालेले असतील, तर हा पण एक विषय आहे ना की तत्कालीन स्त्री वर्गाचं असलेलं एक आरोग्य आहे किंवा कशी. आता त्यांची निधनं वेगवेगळ्या कारणाने झाले, काही सती गेलेले आहेत. पण माझं एवढंच म्हणणं आहे की राजकारणाव्यतिरिक्त शिवाजी महाराजांच्या या परिवाराची घडी आणि महाराजांचे त्यांच्या संबंधी असलेले नातेसंबंध हा एक गोड विषय असू शकतो. म्हणजे याच्यावरती कोणीतरी लिखाण केलं पाहिजे. आपल्याकडे जे संदर्भ उपलब्ध आहेत त्याच्यावरती बरेच मान्यवरांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. पण मला असं वाटतं की आज चित्रपटामध्ये किंवा सिरियलमध्ये जी मुलं जे काही बघतात त्याच्या व्यतिरिक्त नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज आणि घरातली ही सगळी मंडळी, म्हणजे मगाशी ज्यांचा उल्लेख आहे, छत्रपती शिवरायांना 6 मुली होत्या. किती छान वाटेल की शिवाजी महाराज आणि त्यांच्या मुली यांचं एक असलेलं बॉन्डिंग किंवा एक असलं शिवाजी महाराज हे पिता म्हणून बघायला किती छान वाटतील, म्हणजे वाचायला किती छान वाटतील. तर आपल्याकडे तो विचार रुतणं गरजेचं आहे. नक्कीच. सर, पुढे जात असताना छत्रपती शिवरायांचं शिवचरित्र तर आपण पाहतोच आहोत, परंतु आत्ताच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपण काहीशा स्मारकांमध्ये अडकून ठेवलेलं आहे किंवा त्या स्मारकांना जास्त महत्त्व देत आपण महाराजांचं महत्त्व कुठेतरी कमी करतोय. परंतु त्यांचे गड किल्ले हे खरं शिवरायांचं स्मारक आहे आणि हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. परंतु या गड किल्ल्यांची दुरावस्था आज आपल्यापासून लपलेली नाही. ही दुरावस्थेला कोण जबाबदार आहे किंवा या दुरावस्थेचं नेमकं कारण काय असेल? तुम्ही पहिलं म्हटलं की स्मारकं उभारली जातात तेवढं गडकिल्ले नीट न होत आहे. पहिल्या स्मारकाबद्दल बोलतात. महाराजांचं स्मृतीस्थळ किंवा स्मारकं ही उभारली जाणं गरजेचंच आहे. अगदीच त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलून फायदा नाही. त्याचं कारण असं आहे की स्मारक तर पाहिजेत. गल्लीबोळामध्ये असू दे, एखाद्या चौकामध्ये असू दे, एखाद्या शहराच्या प्रमुख ठिकाणी असू दे, कारण शेवटी प्रेरणास्थळ ही आपल्याला ऊर्जा देत असतात. म्हणजे त्या ठिकाणी कुठेतरी दारूचा अड्डा असतो आणि आपल्याला ते लक्षात राहत असतो. पण त्याच ठिकाणी जर छत्रपतींचं स्मारक एखाद्या
गावाच्या ठिकाणी मुख्य ठिकाणी ठेवलं तर त्या गावासाठी पण तो एक आदर्श असतो. येता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. शिवाजी महाराजांचा लहानसा फोटो जरी दिसला तरी आपण नतमस्तक होतो, आपल्याला ऊर्जा मिळते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. एखाद्या दुःखाच्या क्षणी पण पटकन आपल्याला चालना मिळून जाते. पटकन म्हणजे विषांतर होईल पण शिवचरित्र वाचताना एक गोष्ट जाणवते, तुम्ही कुठलंही पान उघडा तर तुम्हाला पॉझिटिव्हिटीच मिळते. कुठलंही पान उघडा, कोणीही लिहिलं असू दे, पण तुम्हाला लगेच निगेटिव्हिटीमधून तुम्ही बाहेर निघतात. तसंच आहे की स्मारकं उभारणं गरजेचं आहे, पण ती स्मारकं उभारताना दुसरी बाजू अशी आहे, तुम्ही म्हणाल की दोन्ही बाजूने म्हणतोय, की तारतम्य राहायला पाहिजे की आपण किती उभारतो आणि त्याचा मेंटेनन्स ठेवतो की नाही. बऱ्याच ठिकाणी पुतळे असे अवस्थेत आहेत की शिवजयंतीनंतर तिकडे कोणीच नसतं किंवा त्या ठिकाणी त्याचा गैरवापर किंवा कपल्स बसलेले आहेत खालच्या बाजूला किंवा तिकडे काही चाळे चढले आहेत किंवा रात्री अपराधी लोक दारू पीत बसलेले आहेत किंवा कचरा टाकलेला आहे. तर हे व्हायला नाही पाहिजे. हे करत असताना किल्ले संवर्धनाबद्दल जेव्हा तुम्ही म्हणतात तर एवढं ठामपणे म्हणतो की महाराष्ट्रातल्या दुर्ग संवर्धनाची सर्वात जुनी संस्था म्हणून मी त्याचा प्रमुख म्हणून किल्ले वसवणीचा कार्यरत आहे. 19 वर्षाचा मी त्याच्यामध्ये आयुष्यातला एक मोठा भाग घालवला आहे. साधारणपणे 2-2.5 हजार मोहिमेमध्ये मी प्रत्यक्ष सहभागी झालेलो आहे. त्याच्यासाठी जुने आणि नवीन दोन्ही पैलू आहेत. म्हणजे त्याच्यासाठी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला सहकार्य केलं आहे. त्याला जबाबदार कोण असं म्हटलं तर आपण फक्त राजकीय नाही तर ओव्हरऑल आपल्या भारतीयांची मानसिकता. आपण राज्य करताना किंवा पुरातत्व विभागाला दोष देऊन मोकळे होतो की तुम्हाला दिलेली जबाबदारी आहे, तुम्ही ती पाळायची आहे. तसं नसतं. आपल्या भागातल्या एखादी गडी आहे, आपल्या भागातली एखादी तटबंदी आहे, एखादा बुरुज आहे, जलदुर्ग आहे, वनदुर्ग आहे, त्याच्यासाठी आपण शिवप्रेमी म्हणून काय करतो. तुम्ही म्हणाल की पुरातत्व विभाग आम्हाला विरोध करतो हा नंतरचा भाग आहे. पुरातत्व विभाग हा देखील माणूसच आहे. पुरातत्व विभाग हा देखील आपला कर्मचारी आहे. पुरातत्व विभागाने आपल्याला ते काम करायला निर्माण केलेली एक संस्था आहे, बरोबर की नाही. पण आपण वैयक्तिकरित्या काहीच करत नाही आहे. आपण आपले वाढदिवस, गुढीपाडवा, दिवाळी, दसरा हे घरामधल्या भरपूर रोषणाई करून मजा घेऊन करतो. पण त्याच वेळेला गडकिल्ल्यातल्या एखाद्या मंदिरावरती, त्या बुरुजावरती किंवा त्या ऐतिहासिक स्थळ जिथे घडलं आहे तिकडे एखादा तरी दिवा लावतो का. आपल्या हयातीत तरी लावतो का. मी म्हणेल की हयात जाऊ द्या, वर्षभरात असा आपण एक तरी दिवस आहे का, शिवजयंत्या सोडून म्हणतोय, की जाऊन गडावरती स्वच्छता मोहीम केली वगैरे काही. मुळात हा विचारच आपण करत नाही. आपल्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा फोटो लावला किंवा शिवाजी महाराजांच्या नावाने एखादा तिळा लावला किंवा दाड्या वगैरे लावल्या, आवडतं लोकांना करायला, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे. माझी देखील दाढी वाढलेली आहे. मी टिळा लावले. हा आनंदाचा भाग असतो की मला छान वाटतं, आपल्या धर्माचं प्रतीक आहे. पण हे करत असताना मी फक्त नुसतं शिवाजी महाराजांची की जय बोलत असेल तर काय उपयोग नाही आहे. प्रत्यक्ष त्या किल्ल्यावरती जाऊन आता बऱ्याचशा किल्ल्यांवरती अख्खं दारूचं साम्राज्य पसरलेलं आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरती एक रोग आला आहे, तो म्हणजे प्री वेडिंगचा. चांगले फोटो काढा ना, मराठमोळ्या वेशामध्ये चांगल्या अवस्थेमध्ये चांगले फोटो काढा ना. तुम्हाला छात्या उघड्या ठेवून आणि कपडे विवस्त्र करूनच प्री वेडिंग का करायचं. आणि मुळात माझं असं म्हणणं, हे करायला तुम्हाला बीचेस आहेत, तुमच्याकडे इतर पण काही रिसॉर्टची ठिकाणं आहेत, तिकडे तुम्ही ठिकाणं आहेत, तिकडेही तुम्हाला प्रेमाचं हे प्रदर्शन जे करायचं प्रदर्शनच आहे. म्हणजे प्री वेडिंग नाही केलं तर तुमचं प्रेम व्यक्त होणार नाही असं नाही आहे ना. तर ह्या किल्ल्यांच्या बाजूने महत्त्वाचं आहे की प्रत्येकाने एक मानसिकता मनामध्ये निर्माण केली की माझी ही राष्ट्रीय धरोहर आहे. राष्ट्रीय धरोहर म्हणून बघितलं पाहिजे. म्हणजे परकीय आपल्याकडे जेव्हा येतात किंवा आपण परकीयांकडे जातो तेव्हा म्हणतो किती छान ठेवलं आहे. बरेच वेळा मला सांगतात की राजस्थानमध्ये किती सुंदर ठेवलं आहे. तुम्ही त्यांनी काय केलं ते बघू नका, आपण काय करू शकतो याचा विचार करा. ते छान दिसतं आणि आपलं खराब दिसतं नाही, आपण ते वाचवलंच नाही. मला एक गोष्ट या माध्यमातून एक सांगायला नेहमी सांगितलं जातं, ब्रिटिशांनी किल्ले तोडले. ब्रिटिशांनी काही ठराविक किल्ल्यांवरती जाणाऱ्या वाटा आणि काही एक स्थळं एक दहशतीपोटची महाराष्ट्रातल्या लोकांना दहशत वाटेमुळे नासधूस केली. त्याच्याबद्दल माझं काही वेगळं मत नाही. पण सगळंच त्यांनी तोडलं हे चूक आहे. बाकीचं आपण तोडतोय. निसर्गावरती सोडून दिलं, त्याच्यावरती वड, पिंपळ आणि मोठमोठे काटेरी वृक्ष वाढत आहेत आणि आपण बघत राहतो. आणि ते किती वाढत आहेत, गेले 200-250 वर्ष वाहत आहेत. घरात आपण जर 2 दिवस झाडू नाही मारला तर काय होतं, तर आपण महाराष्ट्रातले महाराजांचे मुख्य किल्ले म्हणजे खुद्द महाराजांचंच स्मृतीस्थळं सोडून दिलेली आहेत. त्याला जबाबदार सर्वस्वीपणे आपली मानसिकता आहे, भारतीयांची मानसिकता आहे. त्यासाठी कुठल्याही सरकारी पातळी किंवा पुरातत्व विभाग याला दोष देण्यात मला तरी तथ्य वाटत नाही. मी माझी जबाबदारी म्हणून गेल्या 19 वर्षामध्ये काही मोजून लॉकडाऊनचा काळा जरी सोडला
तर फार क्वचित काही रविवार गडावरती जाऊन श्रमदान केलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. सर, तुम्ही तुमचा हा कालखंड सांगताना तुम्ही अनेक किल्ल्यांच्या मोहिमा केल्या आहेत. एक अंदाज तुम्ही आतापर्यंत किती मोहिमा या अशा केल्या? आता आपल्या किल्ले वसई मोहीम परिवाराअंतर्गत किंवा इतर संस्थांच्या अंतर्गत साधारण 2-2.5 हजार मोहिमा केल्या. आणि म्हणजे मोहिमा म्हटलं तर तुम्ही असा गृहीत धराल की श्रमदान नाही. माझ्यासाठी दुर्ग संवर्धनाची व्याख्या अशी आहे की त्या किल्ल्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये एक जो रोग पसरलेला आहे, रोगच म्हणेल मी, की एखादी मूर्ती दिसली का त्याला भरपूर ऑइल पेंट लावून टाका, एखादा शिलालेख दिसला का त्याला भरपूर चुना लावून टाका. आता उदाहरण म्हणून सांगतो, काही दिवसांपूर्वीच पालघरमधल्या एका आरोग्य विभागाकडे एक संभाजीराजांच्या कालखंडातला एक शिलालेख पडलेला, तो त्यांनी आपण जाऊन त्याचा मोल्ड घेतला किंवा छाप घेतला. तुम्ही बघत असाल की हा मोल्ड पडून तुम्ही आता हजारो प्रतिकृती काढू शकतात, म्हणजे वाचकांना दाखवतो. आणि याच्याने मुख्य दगडाला काहीच इजा होत नाही. अशा बऱ्याच टेक्निक आहे. पूर्वी कागदाच्या पद्धतीने छाप घेतला जातो. आज तो शिलालेख जमिनीमध्ये दफन करून टाकला 6 ओळींचा. आता प्रश्न आहे की तो बाहेर काढल्यावरती तो सिमेंटाला लागलेला आहे, तो आपला मूळ स्वरूपात मिळणार नाही. त्या किल्ल्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. माझी दुर्ग संवर्धनाची व्याख्या त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. तिकडे भरपूर साऱ्या इतिहास सफरी, मी वसई किल्ल्याला आत्तापर्यंत 566 इतिहास सफरी घेतल्या. साधारणपणे 7-8 लाख लोकांना विनामूल्य वसईचा किल्ला दाखवला. अर्नाळा किल्ल्याला 200-250 दाखवल्या. यातल्या संख्येचा भाग जरी सोडल्या, म्हणजे मी तर संपूर्णपणे त्या विषयाला डेडिकेट असल्यामुळे भाग वेगळा आहे की आपल्याला जेवढं शक्य आहे तेव्हा की शक्य आहे तेवढं करायचं. आणि अर्थात याच्यामध्ये मला बऱ्याच मान्यवरांनी, विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं आहे. तुमच्यापुढे हा जो देह दिसतो हा फक्त श्रीदत्त राऊत म्हणून दिसतोय, पण या श्रीदत्तसोबत असलेलं सैन्य पण महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माझ्यासोबत असलेले आणि नसलेले या दोघांचंही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये योगदान आहे. तर हे करताना डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे, त्याचं नियमितपणे लिखाण झालं पाहिजे. आतापर्यंत मगाशी तुम्ही उल्लेख केल्यामुळे 25-30 पुस्तकं मी लिहून काढली. त्याच्यामध्ये त्या सगळ्या किल्ल्यांचा गेल्या 50 किंवा 30 वर्षातला आलेख आला. हे करत असताना आपण स्वच्छता मोहीम केली का प्रत्येकाचं एक असतं की फेसबुकला टाकलंच पाहिजे, म्हणजे ते संवर्धन नाही आहे. ते संवर्धन आहे. ती किल्ल्यावरची वास्तू माझी संवर्धनाची व्याख्या अशी आहे की ती वास्तू पुढच्या पिढीला सुपूर्द करणे, दॅट्स इट. ती वास्तू पुन्हा उभारणं नाही आहे. मग पुरातत्व खात्याचा एक अलिखित नियम आहे, जसं मोडकळीस आहे तसंच ठेवा. तर आपलंही तसंच आहे की त्याच्यावरती वड पिंपळ आहे ते नियमितपणे स्वच्छ करा, त्याच्यावरती औषधं टाकली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची माझ्या दुर्ग संवर्धनाची व्याख्या आहे की विनामूल्य झालं पाहिजे. म्हणजे सरकारचे कितीतरी कोटी किंवा पुरातत्व विभागाचे किती कोटी मला अपेक्षित नाही आहे. कितीतरी लहान लहानशा टेक्निक्स आहेत. आपल्या गावच्या पातळीवरती कितीतरी औषधं मिळतात. तुम्हाला किती लोकांना माहिती नाही, गावामधले जे शेण मिळतं ना, त्या शेणामध्ये पण गोड पदार्थ टाकला किंवा साखर टाकलं आणि ते झाडाच्या मुळाशी टाकलं का ते झाड मरतं, बरोबर की नाही? तर मग आपल्या इथे जे केमिकलसाठी जे काही कोटी रुपये दिले जातात गड किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी, ते खरंच आवश्यकतेचे आहेत का? म्हणजे आणि टेक्निक्स आहेत ना आपल्याकडे, झाडं तोडण्यासाठी टेक्निक्स आहेत, त्यासाठी मनुष्य आहे. तुम्ही NSSच्या शालेय विद्यार्थ्यांना रिसॉर्टच्या कुठेतरी नेण्यापेक्षा गड किल्ल्यांवरती जाऊन या दारूच्या बाटल्या, आणि मुळात तर महाराष्ट्रामध्ये दारू आणि प्लास्टिक बंदी संबंधी कायदा असून देखील आपण तो अंमलातच आणत नाही. सर, खरं तर शिवचरित्र हा विषय एका दिवसात किंवा काही तासांचा नसून तो खरं तर आयुष्यभराचा विषय आहे की आपण त्याच्यावरती काम केलं तरी ते संपू शकत नाही. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण आपल्या उत्तरार्धाकडे येतो. बराच वेळ झाला, प्रेक्षकही पाहतायत. इथे आमच्या समोर जे काही ठेवलेलं आहे यातलं काही ही कागदं आम्हाला खुणावता आहेत. नेमका हा काय आहे? मी कागद म्हणणं हा खरं तर चुकीचं खरे. हे ऐतिहासिक काही साधनं आहेत जी सरांनी आपल्याला दाखवण्यासाठी आले. सर, हा कागद किंवा हा पुरावा काय सांगतो? छत्रपतींच्या कालखंडामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये हा कागद भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे अंतर्गत त्रैमासिकामध्ये प्रकाशित आहे. महाराजांच्या किंवा नंतरच्या राज्यकर्त्यामध्ये, म्हणजे मराठमोळ्या राज्यकर्त्यामध्ये ही बैठक व्यवस्था कशी होती राज्यातली, म्हणजे अगदी गमतीने म्हणून सांगतो म्हणून बघा, आपल्या मागेच चित्र उपलब्ध आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण शिवराज्याभिषेक यातलं चित्र पाहतो किंवा दरबाराचं चित्र पाहतो, त्यामध्ये आपल्या भावना आहेत. पण खरं राज्यव्यवस्थेमधली बैठक व्यवस्था कशी होती, म्हणजे त्या दरबारात किती लोक असायचे, कोणते असायचे, तर तुम्ही बारकाईने बघितलं तर इथे एक छोटासा त्यांनी नकाशा किंवा स्केच तयार केलेला आहे.
तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर शिवाजी महाराजांच्या किंवा नंतरच्या राज्यकर्त्यांच्या राज्य व्यवस्थेमध्ये की मोर्चेल धरणारे व्यक्ती त्यांच्यासोबत आहेत. मोर्चिल म्हणजे मोर्चेल नावाचं एक साधन आहे. तुम्ही या चित्रामध्ये मोराचा पंख घेऊन म्हणजे हवा हे करण्यासाठी असलेलं साधन आहे. त्याच्या बाजूला चिटणीस कुठे उभं, फडणवीस कुठे राहणार, मंत्री कुठे, अष्टपद मंडळाची बैठक व्यवस्था साधारणपणे. तर तुम्ही जर बघितलं की त्याला एक ठराविक अंतर आहे, त्याला काही नॉर्म्स आहेत. म्हणजे हा कानून जाप्ता म्हणून कागदपत्र आहे. हे साधारणपणे 20-25 फुटाचं साधारणपणे आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे असलेले ड्युटीज आहेत, त्यांचे असलेले पगार आहेत किंवा त्याला असलेले अधिकारपद आहेत त्याचे मेन्शन केलेले आहेत. अर्थातच आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये आणि या सगळ्यामध्ये या गोष्टी सांगितल्या जात नाही. याच्यावरती स्वतंत्र एक आपलं सत्र होईल. पण मला एवढंच म्हणायचं आहे की नॉर्मली आपल्या राज्यव्यवस्थेमध्ये किंवा बैठक व्यवस्थेमध्ये काय काय नॉर्म्स पाळले जायचे यासाठी उत्कृष्ट साधन आहे. मराठेशाहीच्या अखेरचं जरी असलं तरी हा कानून जाप्ता त्यावेळेला कसं असेल किंवा कशा पद्धतीने नॉर्म्स पाळले जातील याचं एक अंश आहे किंवा एक चुणूक आहे. मला वाटतं मी प्रेक्षकांना नक्की सांगेन की जरी ही त्याची प्रतिकृती असली किंवा एक प्रत असली, छायांकित प्रत आहे, पण ती हातात घेताना सुद्धा तो जाज्वल्य इतिहासाची जाणीव आपल्याला होते की छत्रपती शिवरायांचा इतिहास किती जाज्वल्य असेल. आणि मी खरंच नशिबान आपण सर्वच मंडळी आहोत आज या वीरा भाईंदर शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आपण आहोत. आणि त्यांच्या ठाणे जिल्ह्याचा विचार करता, पालघर जिल्ह्याचा विचार करता आपल्याही या जिल्ह्याला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आणि मला सांगायला आवडेल की सरांनी खास करून या सर्व विषयावर खूप सखोल अभ्यास केलेला आहे. आम्हाला अगदी थोडक्यात ठाणे जिल्ह्यातल्या किंवा आपल्या या पालघर जिल्ह्यातल्या या सर्व ऐतिहासिक घडामोडींबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुमचा थोडक्यातला हा शब्द खरंच थोडक्यातला नाही आहे. कारण मी नेहमी म्हणतो की पुणे, कोल्हापूर किंवा इतर आपल्या राज्यामधल्या किंवा भूभागामधला इतिहास हा 2-2.5 हजार वर्षाचा जुना आहे. पण मी ठाणे जिल्ह्याचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा म्हणतो की किमान आम्हाला 5,000 वर्षाचा इतिहास आहे. आणि त्याच्यावरती आपण 500 ओळीसुद्धा लिहिल्या नाहीत ठीकच्या. बऱ्याच मान्यवरांनी लिखाण केलेलं आहे. त्यांच्या लिखाणाबद्दल मी नाही म्हणत, पण मला असं नेहमी वाटतं की जेव्हा आम्ही मुंबई प्रांत, आत्ताचा ठाणे म्हणजे जुना साष्टी आणि बँड्राची खाली ओलांडली ते दीव दमणपर्यंत असलेला जुना उत्तर कोकणचा भाग किंवा म्हणजे कुलाबा, रायगड, जुना रायगड सगळा भाग त्याच्यामध्ये होतो. या सगळ्या भूभागाला गेल्या 3-4 हजार वर्षाचा जो काही इतिहास आहे त्याच्यावरती सूक्ष्म पद्धतीचं लिखाण होणं गरजेचं आहे. कारण मी फक्त आता आपण मीरा भाईंदरमध्ये आहोत म्हणून मी सांगतो की मीरा भाईंदरमध्ये किल्ले किती, तर लोक म्हणतील धारावीचा किल्ला, जंजिरे धारावी किल्ला आणि घोडबंदर किल्ला. आता एक गंमत म्हणून सांगतो की आपण इथपासून पटकन डहाणूपर्यंत जाऊन येऊया. मी सुरू करतो ठाण्याच्या किल्ल्यापासून, जे सेंट्रल जेल आहे. तर ठाण्याच्या किल्ल्याने सुरुवात केली. आपण समजा घोड्यावरती चाललेलो आहे, तर मध्ये गायमुखचा किल्ला लागला, नागलाकोट लागला, नागलाकोटच्या पुढे खाडी ओलांडून गेला, नागलाकोट भाग 2 लागला, घोडबंदरचा किल्ला लागला, पुढे मालजगड लागला, ससून नवगरची छोटीशी गडी किंवा टापू लागला. लगेच पुढे गेल्यावरती वसईचा किल्ला आहे, आगाशीचा किल्ला होता तो डिमॉलिश करण्यात आला, वज्रगडचा किल्ला आहे, अर्नाळ्याचा किल्ला आहे. अर्नाळ्याच्या किल्ल्यावरून पुन्हा नॅशनल हायवेला परत आपण आलो तर आपल्याला मांडवीचा किल्ला लागला, समोर कामनदुर्ग आपल्याला खुणावतो. तिकडून लगेच पुढे गेलं तर मांडवीच्या पुढे सायवानचा किल्ला लागला, सायवानहून पुढे आलं तर सकवार गावातला टकमकचा किल्ला लागला. हायवेला परत टच करत असताना आपला वरई फाट्याने आतमध्ये शिरलो तर आपला दहिसरचा किल्ला लागला. दहिसरहून आपण पुढे लगेच गेलो सफाळा स्टेशनजवळ का तिकडे विराथन नावाचा किल्ला लागला. पुढे आपण दातिवऱ्यापासून येऊया, दातिवरे किल्ला लागला, उसरणीचा किल्ला लागला, हिराडोंगरी किल्ला हिराडोंगरी. त्याच्या पुढे त्याच्यानंतर भवानीगड लागला म्हणजे भवानगड लागला, खटाळे किल्ल्यानंतर दांडा किल्ला, कितलकोट किल्ला, केळवे फुटका बुरुज लागला, केळवे कस्टम किल्ला लागला, केळवे जंजिरा, केळवे भुईकोट, केळवे कस्टम भाग 1, केळवे कस्टम भाग 2, केळवे पोर्तुगीज वखार, माहीमचा किल्ला, माहीम फुटका बुरुज, शिरगावचा किल्ला, त्याच्यानंतर डहाणूचा किल्ला, असा हा तांदूळवाडीचा किल्ला. मी याच्यातले डोंगरी किल्ले घेतच नाही आहे. मला एवढंच म्हणायचं की या पट्ट्यातले जवळजवळ 72 किल्ले ज्यांचा आम्ही विचारच करत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे. तांदूळवाडीचा किल्ला, कोणाकोणाची नावं घेऊ, किती नावं घेऊ, हे सगळे आणि सगळे एक ठराविक दुर्गमित्रांच्या काहीशे टक्केवारी लोकांना माहिती आहेत आणि जे अंतिम घटकेमध्ये आहेत. आता याच्यातले काही मधल्या मी गड्या पण सोडल्या. हे
परकीयांच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत, पण आपण त्याचा विचारही करत नाही. म्हणजे ज्यांना कोणाला पर्यटनाच्या गप्पा मारायच्या आहेत त्यांच्यासाठी पण हे मोठं भांडवलच आहे की. आणि ज्यांना कोणाला आपला जाज्वल्य इतिहास सांगायचा आहे, मी आत्ता ज्या किल्ल्यांची नावं घेतली तिकडे 1683ला खुद्द छत्रपती संभाजीराजांचं सैन्य पोर्तुगीजांच्या विरोधात जाऊन पोर्तुगीजांना योग्य शासन करण्यासाठी वावरलेलं आहे. ही किती मोठी गोष्ट आहे की कोणत्या किल्ल्यामध्ये तुम्ही म्हणताय? ही जी आता मी तुम्हाला लाईन सांगितली या पण म्हणजे दातिवऱ्यापासून तारापूरपर्यंत, मी अजून डहाणूलाच थांबलो, पुढे तारापूरला गेलोच नाही. तर बोलण्याच्या मर्यादा आहेत पण त्यावेळेच्या पराक्रमाला मर्यादा नाही आहेत. तर ह्या सगळा पॅच छत्रपती संभाजीराजांच्या सैन्याने पायदळी तुडवलेल्या आहेत, विजयाचं हे केलं आहे. आपण जीवदानीला जातो, आदिशक्ती जीवदानीची भेट गेला होतो, पण जीवदानी हा किल्ला आहे. पण आपण पाचपावलीच्या रस्त्याने गेलो तर जिथे आता वोडाफोनचं टॉवर वगैरे आहे त्या भागामध्ये तटबंदीचे अवशेष आणि बुरुज आहेत. आपण कधी जीवदानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर ज्या जीवदानीचं संरक्षण त्या सैन्याने केलं किंवा देवीचा तांदळा होता, तर हे देखील जपलं पाहिजे. आपण देवस्थानं जपतो आहे सगळं मान्य आहे, पण काळानुरूप ह्या बाजूची तटबंदी पडते, बुरुज पडते, या सगळ्या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे. जीवदानी हे एक उदाहरण झालं. वज्रेश्वरी देवस्थान आहे, पुढे महालक्ष्मी, सगळं आसावगडाचा खालच उल्लेख केला पाहिजे, जिथे वज्रेश्वरी आणि महालक्ष्मी दोघांचेही उल्लेख मिळतात. मला एकच सांगायचं होतं याच्यामध्ये की आपल्या भागातल्या इतिहासाबद्दल जर बोललं पुढच्या वेळेला आवर्जून आपण त्याच्यावरती काही दिवस बोलत राहू. काही दिवस बोलू. चिमाजी अप्पांसारख्या एका नरवीराचा फार मोठा इतिहास या मीरा भाईंदरपासून ते दीव दमणपर्यंत पसरलेला आहे आणि दुर्दैवाने तो आपल्याला माहिती नाही. इथे खास करून एक मी सांगतो, एक थोडासा वेळ घेऊन, की इकडच्या स्थानिक समाजाचं म्हणजे इकडे असलेल्या स्थानिक सोमवंशीय, सूर्यवंशीय, आगरी, कुणबी सगळ्या समाजाचं, कोणत्या समाजाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तरी पण या सगळ्यांचं एक एकत्रित योगदान या 17व्या-18व्या शतकातल्या युद्धामध्ये आहे आणि जे आपण विसरून गेलेलो आहे. सर, खरं तर हा इतिहास ऐकत असताना म्हणजे मी प्रेक्षकांना खरंच सांगेन की नुसतं ऐकत असताना आपल्या अंगामध्ये एक स्फुरण चढणं, ही जर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची ताकद असेल तर प्रत्यक्ष तो अनुभवताना आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना काय जाणवलं असेल हे नक्कीच शब्दांच्या पलीकडलं आहे असं मला वाटतं. जाता जाता अगदी उत्तरार्धात आजची तरुण पिढी आज आपल्याला या माध्यमातून पाहते, या सर्व तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सांगतो. ते म्हणजे असं आहे की तरुणामध्ये एक गोष्ट नियमितपणे दिसत नाही, ते म्हणजे एकत्र काम करायची वृत्ती. आपल्याला जर खरोखरच शिवरायांचा इतिहास जपायचा असेल आणि पुढे वाढवायचं असेल किंवा जतन करायचं असेल तर एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज आहे. आता आपण दुर्ग संवर्धनाच्या नावाखाली 1760 नवीन संघटना उभारतो. एका संघटनेतून लगेच दुसरी संघटना लगेच तयार करतो. या सगळ्यामध्ये व्यक्तिशः कुठलं नुकसान होत नाही, याच्यामध्ये फक्त नुकसान हे आपल्या गडकिल्ल्यांचं होतं. त्यामुळे मी स्वतःला देखील आता जो नियम लागू करतो तो म्हणजे मी फक्त किल्ल्यांसाठी जातो आणि एखादी व्यक्ती येते तर ती कुठल्या व्यक्तीसाठी येत नाही, ती गडकिल्ल्यांसाठी येते. त्यामुळे हाच नियम लागू होऊन मी आज गडकिल्ल्यांवरती फक्त किल्ल्यांसाठी जातो आहे, मी कुठल्या व्यक्तीसाठी किंवा संस्थेसाठी जातो आहे हे मनात न ठेवलं तर माझ्यामध्ये गडसंवर्धनात चांगले दिवस येतील. आणि विद्यार्थ्यांना आता सल्ला एवढाच देईल की गड संवर्धन आणि संशोधन हीच काळाची गरज आहे. तुम्ही संशोधन पण करा आणि संवर्धन पण करा, याच्या व्यतिरिक्त त्या गडकिल्ल्यावरती काहीच करू नका. अगदी मी प्रेक्षकांना हेच आव्हान करेन की जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला सुद्धा या मोहिमेत जर खारीचा वाटा उचलायचा असेल तर नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील आजच्या मुलाखती संदर्भात, शिवरायांसंदर्भात जाणून घ्यायची तुमची जिज्ञासा असेल तर तेही तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. खरं तर ह्या गप्पा ही आज सुरुवात आहे. शिवजयंतीचा हा शुभ मुहूर्त आम्ही साधला आणि या गप्पांना सुरुवात केलेली. नक्कीच आमच्या गप्पा पुढे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहूच, याबद्दल शंका नाही. आणि सरांनी हा जो इतका अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि आज सर्व शिवप्रेमींसाठी एक अनोखी भेट तुम्ही दिलीत, त्याबद्दल मराठी एकीकरण समितीतर्फे आणि मराठी एकीकरण बातमीपत्र 24 तास महानगरतर्फे आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.